नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण चाललो आहोत घृष्णेश्वरला आणि आपली मंडळी सगळी जमली आहे. आणि आपली गाडी, एक माणूस गाडीमध्ये लॅपटॉप घेऊन बसलाय, दाखवतो एक मिनिट तुम्हाला. ए भाई, काय चाललंय? सर, देवाच्या दर्शनाने आपण आपली ट्रिपची सुरुवात करूया. गणपती बाप्पा, हर हर. क्या कहना चाहोगे आप? So let's go for the कृष्णेश्वर. सो गाइस, नारियल फोड़ दिया है, अभी निकल रहे हम लोग. लेट्स गो, देखते हैं अभी कैसा होता है आगे का प्रवास. चलो शुरू करते हैं. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. तो मैं प्रवीण, मेरे साथ है अजय. हाँ, अभी से नया ब्लॉगर चालू हुआ है. नया ब्लॉगर एक्टिव हो चुका है. और ये है ज्योतिष उर्फ जोजो और मेरे साथ है लवकर निघालो मॅनेजरच्या कृपेने. नंतर मग घरी गेलो. घरी विचारलं जाऊ का ऑन दी स्पॉट घृष्णेश्वरला. तर ते बोलले की घृष्णेश्वरला चाललाय, पण ठीक आहे जा. पण सोबत कोण आहे? बोलो पाटील. पाटीलच्या भरोशावरती. पाटील आहे. पाटीलचा चेहरा करा. पाटील हा आमचा पाटील आहे. पाटीलच्या बरोबर, पाटीलचं नाव खराब करू नको बस झालं. तुमच्या भरोशावर आहे. आता थांबलो सीएनजी टाकायला. मस्तपैकी समृद्धी महामार्ग पकडून फटाफट जाते. चलो गाड़ी है, ये देख सकते हैं आप. मेरा ये वीडियो और ये शूट आना चाहिए मेरा अपने लिए. माइक इधर है. ठीक है ना. मंडळी बघा कशी झोपले. मंडळी काय बोलते? कशी आहे पब्लिक? ऑल गुड. एक नंबर काम आहे भाई. चलो, पण आता पोचतो आहोत घृष्णेश्वरला जायला. आणि इथून आपल्याला लेफ्ट टर्न आहे. इथे तुम्ही बघू शकताय छत्रपती संभाजीनगर 1 किलोमीटर आहे इथून फक्त. आणि एकदम सुंदर असा व्ह्यू आहे. गाडी रात्रभर चालवली, मजा आली, झोप अजिबात न आली, पण एक नंबर एक्सपिरियन्स होता. हे बघा कसे कपडे मारतात बघा गाडीवर. काय एक नंबर काम झालं भाई. कडक कडक काम चालू आहे. व्यवस्थित साफ कर जरा. मला फोटो केलेली, फक्त फोटोसाठी भाईनी गाडी साफ केली. ए बैठ मत उसको झाले. फोटोग्राफर बघा कसे बघ. अबे साले बैठ मत, दब जाएगा वो. दुसरी गोष्ट म्हणजे इथं एक नंबर कडक थंडी आहे, जबरदस्त. इथं बाहेर उतरतं असा कुडकुडतं एकदम. द फोटोग्राफर. आणि हे बघा मॉडेल बघा कसा गाडीवर चढलाय फोटो घ्यायला. ए उतर गाडी खराब होईल. उतर. पब्लिक फोटोसाठी एक नंबर काम चालू आहे बघा. चल फोटो निकाला भी. चल तू तेरा वाले. ये बघा, ये कौन सा गरिबांचा कोण यो? पीछे का वगैरह नहीं है. तो गाइस कैसे लग रहा है? झुलसती हुई ठंडी. कड़क ठंडी है. बोलेगा सेट बेल्ट नहीं लगा. मंडळी फायनली आपण आता पोचलो आहोत घृष्णेश्वरला. रूम घेतली आपण इथे, मस्त एकदम छानशी रूम आहे बघा. जाऊया फ्रेश होऊन मग नंतर मंदिरामध्ये. हा माणूस आहे आपला रूमवाला आणि जगद्गुरू भक्त निवास. आलात तर नक्की भेट द्या. आपण जी रूम बुक केली आहे ती रूम आहे अशी आहे, एकदम क्लास रूम आहे. आणि ते पण फक्त 1000 रुपयामध्ये. आलात तर नक्की विजिट करा. इथे 2 बेड आहेत, हा एक आहे, हा एक आहे.
वॉशरूम पण क्लीन आहे. फायनली आता रेडी होऊन आंघोळ, मस्त आंघोळ वगैरे करून आम्ही कपडे चेंज करून निघाला. आमच्याकडे एक जरा बघा, एक जरा मस्त एकदम पद्धतशीर, एकदम जो मंदिरामध्ये जायला जो पोशाख घातला पाहिजे ना, तो ह्या व्यक्तीने घातला आहे एकदम पद्धतशीरमध्ये. हा बघा लुक बघा, एकदम कडक. आणि नाहीतर हा बाजूचा बघा, असा लुक घातलं पाहिजे आणि असेच लुक अलाउड केले पाहिजे. आमच्या इकडचा अण्णा बघा कसा आला इडली घेऊन. अण्णा इडली एवढा सांबार अण्णा सांबार हा का संपला इडना वाढला का इडली का. आपण आता मंदिरापाशी पोचलो आहोत. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक हे एक देवस्थान आहे आणि एक इथे जुन्या काळातली एक वास्तू आहे. 1 मिनिट फक्त. खूप छान आहे, म्हणजे एकदम पुरातत्व काळातलं वाटतं. चला आता पुढे आपण जाऊ दर्शनाला. बघूया किती गर्दी आहे आणि मग तिथनं आपण जाऊ एल्लोरा केव्सला. इथून दर्शन झालं आपला की जाऊ एल्लोरा केव्स. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ने क्या हुआ गलाव से पानी आ गया, गाँव सा भी खुल गया मेरा। मेंगती ये दिखती जय श्री महाकाल. शॉर्ट कॉपी देंगे, प्रिंट आउट देंगे. सरकारी कस्टमर अरे इतना आहे, कॅमेरा बंद कर. 1-2 तासांमध्ये दर्शन झालं आमचं सगळ्यांचं. आणि दर्शन घेऊन इथं बाजूलाच एक मंदिर आहे, ओम जगद्गुरू जनार्दन स्वामी यांचं. आणि तिथेच बाजूला तुम्हाला जर प्रसादालय म्हणजे महाभोजन पण इथे आहे, जर तुम्हाला यायचं असेल तर इथे या. असं ग्राउंड फ्लोअरला त्यांचं प्रसादाचं हे आहे, चांगली अरेंजमेंट आहे आणि तुम्ही इथे येऊन प्रसाद घेऊ शकता. हा प्रसाद आहे. मंदिरातून आता परत बाहेर आलो आम्ही आणि आता जाऊ एल्लोरा केव्स आणि मग तिथून थोडासा नाश्ता वगैरे करून परत इथला जो काय असेल तो एरिया एक्सप्लोअर करू आणि मग आपण जाऊया. चला भेटू, तुम्हाला परत दाखवूया संभाजीनगरमध्ये आपल्याला अजून काय काय बघायला भेटतं. आता आपण इथे विचारलं तर इथून एल्लोरा केव्स फक्त अर्धा किलोमीटरवर आहे, म्हणजे ऑलमोस्ट आपण 5 मिनिटातच पोचू. तर आता आपण नाश्ता करून परत जाऊया इकडे. पोरांची तोंड बघा, झोपा आली ते 1 नंबर पोरांना. हे बघ कसं फ्रेश बोलून रात्रभर झोपा काढल्या, त्याचं कोण सांगेल भाई. फ्रेशवाला हा बघ, फ्रेश बोलून झोपा काढल्या रातभर. तो दुसरा लुंगीवाला कुठे आहे? अण्णा कुठे आहे आपला? अरे अण्णा सर तुम्हाला झोप आली का अण्णा? नाही. बाबाचं दर्शन करून झोप काय एकदम तंदुरुस्त, आतून तंदुरुस्त वाटतंय. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. अशी पोरं उडताय डुप्लिकेट त्याच्या इडल्या संपत नाही म्हणून असा करतोय. अण्णा इकडे की अण्णा काय म्हणता? कुठे आला तुम्ही?
आम्ही साऊथ इंडियन वरून डायरेक्ट इकडे आलो, पण आता ना मराठी फक्त बाबांची दर्शन करून मराठी अशी फ्लुएंट एकदम ना जेव्हा गाव आल्यासारखं. अण्णा आता पुढचा प्रोग्राम काय अण्णा? आता पुढचे प्रोग्राम ना डायरेक्ट रूम नकुल बोलतोय की जर समजा बिबट्या आला तर कसं पाळायचं, तर लुंगीवाला बाबा बोलतोय लुंगी निकाल के भागूगा भाई साहब. जीव महत्वाचा आहे, कपडा नाही, जीव महत्वाचा आहे भावा. नमस्कार भावांनो, आता पुन्हा एकदा आपण उठलो आहोत. मस्त झोपलो होतो दुपारी आणि एक पॉवर नॅप घेतली, कारण रात्रीचा जो प्रवास झाला होता अजिबात बिलकुल झोपलं नव्हतो. त्याच्यातले 2 व्यक्ती होते त्याच्या अजिबात झोपला नव्हता. एक तर ही आहे आणि एक ही व्यक्ती आहे, दुसरा मी आहे. बाकीच्यांनी थोडे तरी झोप घेतली तर, पण आपली आता झोप कंप्लीट झालेली आणि आपण आता परत एकदा जाऊया. आपल्याला आता 3 ठिकाणी कव्हर करायचे. एकतर आपण जाणार होतो पहिले एलोरा केव्सला, नंतर जाणार हनुमान टेम्पल आणि नंतर बीबी का मकबऱ्याला जाऊया आणि मग नंतर तिथून आपला थेट प्रवास चालू करू घरचा रस्ता. एवढा ऊन लागतंय ना की समजत नाही आहे काय. तर फायनली आम्हाला एक ज्यूसवाला भेटला इथं आणि एक मस्तपैकी आपला पोरगा बोलते रसवंती गृह. तर ठीक आहे, चला भाई आता आपल्या भाज्याचा उसाचा रस. गेटमधून एंट्री केलेली आहे. तर आपण सगळ्यात पहिले तर तिकीट घ्यायला लागेल. इथं तिकीटची प्राईस आहे. आपण आलो आहोत वेरुलिया गावात स्थित असलेल्या जागी आणि एकदम सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक लेण्या आहेत तर बघायला. तर आता आपला एक माणूस तिकीट घ्यायला तिथे उभा आहे आणि इथे पर पर्सन तिकीट आहे 40 रुपीज. तर तिकीट घेऊन आपण मग पुढे जाऊया असं. तर आपण आता तिकीट घेतलेलं आहे आणि आपण आता एंट्रन्स गेटमधनं जाऊ आणि मग तुम्हाला पण व्हिडिओजमध्ये एकदम भारी भारी आहेत बघितल्या होत्या. ते बघा आमचे टोपी गँग. खूप ऊन आहे इकडे त्यामुळे आम्हाला टोपी. भाई साहब क्या कहना क्या चाहोगे अभी? यही कहना चाहेंगे कि धूप बहुत है, ओके. प्लीज कैप कैरी करिए, सनग्लासेस सनग्लासेस कैरी करें जो हम लोग ने नाही लाय, और जे आम्ही नाही sunscreen आणले, लगाइए. जे आम्ही नाही आणले तुम्ही नक्की आठवण घेऊन या. भावांनो, असं बोललं जातं की ह्या लेण्या 6 ते 10व्या शतकातील बांधल्या गेलेल्या आहेत आणि ह्यांना ऐतिहासिक वारसा युनेस्कोच्या थ्रूने लागलेला आहे. तो 1983ला युनेस्कोने नोंद घेतली याची ऐतिहासिक वारसा म्हणून. इथे टोटल 34 लेण्या आहेत. त्याच्यामध्ये 1 ते 12 बौद्ध लेणी आहेत, 12 ते 29 हिंदू लेणी आहेत आणि 29 ते 34 जैन लेणी आहेत. तर टोटल 34 लेण्या अशा आहेत. तर आता आपण जाणार आहोत बघायला लेणी क्रमांक 16 हे आहे. इथून हा एंट्रन्स आहे.
अप्रतिम कलाकृतीचा नजारा जर तुम्हाला बघायचा असेल ना तर तुम्ही नक्की एकदा संभाजीनगरला भेट द्या आणि संभाजीनगरमध्ये एल्लोरा केव्सला या. तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की भेट द्या. तुम्हाला अप्रतिम कलाकृतीचा नजारा इथं तुम्हाला बघायला भेटेल. इथला एक आता आपण वरती जाऊया. इथून वर जायला रस्ता आहे आणि तिथला व्ह्यू बघूया एकदा. हे बघ आता आपण इथं आलोय एवढ्या चांगल्या प्लेसला. ऐतिहासिक प्लेस आहे. तर इथं ते गुटखा खाणारी पब्लिक जी आहे ना ती काही त्यांना थुंक्या टाकायला जागा त्यांना भेटत नाही. त्यांना असं दिसलं असं हाणलं पाहिजे ना, असं गुटखा त्याच्या तोंडात घातला पाहिजे उलटा. कसं वाटते तुम्हाला? तुम्हाला पण वाटत असेल नक्की कमेंट. पाण्याचा हौद जुन्या काळातला 1 मिनिट दाखवतो. पाणी बघा एकदम भारी. घाण करणारी पब्लिक पण आपलीच आहे. अजून एक सिविंग सेन्स. आता तुम्ही ज्या बॉटल्स घेऊन येत आहे तर तुम्हाला सोबत घेऊन जायला काही त्रास होत आहे? ह्या प्लेसला ठेवायला तुम्हाला ह्या कोणाला देणार आहेत? आणि ह्या इथं पाण्यामध्ये टाकतात. सिविक सेन्स भाई, सिविक सेन्स थोडा यूज करा भाई इंडियन पब्लिक. कसं होणार आपल्याला नॉन प्रॉफिटेबल. आपल्याला जपता आलं पाहिजे. आपल्या इकडं या कालची इंजिनिअरिंग आणि आत्ताची इंजिनिअरिंग भाई जमीन आसमानाचा फरक आहे. आत्ता बांधलेले पूल भाई 1-2 वर्षात पडतात, पण ही एवढे वर्षानुवर्षे राहिलेली जो वारसा संपत्ती जी आपल्याला बघायला भेटते ती अजून आहे. म्हणजे त्या कालची इंजिनिअरिंग किती हाय लेवलची असेल. हा एक चांगला उदाहरण आहे. किती कॉर्डिनेशन केलं असेल त्या लोकांनी 200 वर्ष. भाई मस्ट विजिट प्लेस आहे. नक्की या आणि नक्की बघून जा. एकदा तरी बघण्यासारखंच आहे. फिर से एक बार थक गए, फिर से एक बार नींबू पानी पीते और फिर आगे चले जाते. CNG टाकायला थांबलो. इथं रेट आहे 95.5 आणि आपल्या इथे आहे 81 रुपये. थोडासा फरक तर आहे. बघूया आपण काय ऑप्शन नाही टाकायला तर पाहिजे. भद्र मारुती मंदिरामध्ये आणि एक सुप्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. कृष्णेश्वरच्या जवळच आहे, विदिन 1 किलोमीटरच्या अंतरावरती. ओके. आणि इथला इतिहास असा आहे, भद्रसेन ह्यामुळे पडलं की एक राजा होते भद्रसेन म्हणून. त्यांच्या हनुमानजी इथे प्रकट झाले होते आणि म्हणूनच तेव्हापासून इथल्या मंदिराला भद्रसेन मारुती मंदिर असे ओळखले जाते. इन्फॉर्मेशन आपला मित्र देईल आणि मस्त एकदम चांगल्या पद्धतीने. दुसरी पौराणिक कथा इथं अशी बोलली जाते की रामायणाच्या कथेनुसार जेव्हा हनुमानजी संजीवनी घेऊन लक्ष्मणासाठी जात होते तेव्हा इथे विश्रांतीसाठी थांबले होते बोलले जातं. त्यामुळे इकडची जी मूर्ती आहे ती विश्रांती अवस्थेमध्ये तुम्हाला दिसेल मंदिरामध्ये. आज नेमका शनिवार आला आणि त्याच्यामुळे मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी आहे. बघू शकता. बाहेर आलो, 4 जण गेलो होतो आणि दर्शन एकदम खूप छान झालं. मूर्ती एक नंबर आहे. म्हणजे खूप सुबक आणि शोभक मूर्ती आहे. निद्रावस्थेमध्ये आहे. ती चालू आरती चालू झाली तेवढ्यात गेट बंद झाला. एक मित्र राहिला आतमध्ये. आम्ही 3 जण बाहेर आलो आणि 1 जण राहिला आतमध्ये. आता आम्ही त्याची वाट बघतोय. 7 वाजले आहेत, ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आहेत. आता आपलं एकच ठिकाण राहिलं आहे फक्त. मी बीबी का मकबरा बघून आपण मग नंतर आपला परतीचा प्रवास स्टार्ट करू. आता आपला पोऱ्या आपला जोजो शेठ थोडासा दान धर्म करताना
आणि आपण आता जाऊया एक शेवटचा लोकेशन आपला पेंडिंग आहे बिबिका मकबरा आणि मग आपण तिथे निघूया आपण तिथे राहिलो होतो जगद्गुरू निवास. अतिशय सुंदर रूम होती आणि क्लीन वगैरे होता. स्टाफ पण एकदम छान चांगला आहे. हा माणूस होता. थँक्यू मित्रा, चांगली रूम होती. तुम्ही जर आलात तर ह्या माणसाला भेटा. नाव काय तुझं मित्र? सोमेश्वर. ओके, त्याचा नंबर मी टाकतो लिंकमध्ये जर तुम्हाला वाटलं तर. आता आम्ही पोचलो आहोत बिबिका मकबराला आणि पोरं तिकीट काढतात. इथे तुम्ही याल तर तुम्हाला ऑनलाईन तिकीट काढावं लागेल. तर आता पोरं तेच करतात. ऑलमोस्ट डन झालं आहे. तिकीट काढून झालं ऑनलाईन. आता जाऊया आपण एंट्री करूया आतमध्ये. 1660 मध्ये बांधण्यात आले आहे. औरंगजेब ह्यांचा मुलगा आझम शाह ह्यांनी त्याच्या आईच्या स्मरणार्थ हा बिबिका मकबरा असा बांधला होता. त्यांच्या आई दिलरस बानू बेगम यांच्या कबरीवर हे स्मारक उभारलं गेलं आहे. सेम ताजमहालची प्रतिकृती उभारली आहे. तर आता क्लोजिंग टाईम झालेला आहे. सकाळी 6ला चालू होतो इथे एंट्री. ती रात्री 10 वाजेपर्यंत असते. आता आम्ही पण शेवटचा बघून आलो आहे. 10 वाजलेत आता आणि ऑलमोस्ट आता पब्लिकली बाहेर आलेली आहे. आम्ही पण आलो. बहुत भूक लगी आहे. आता जेवणावर ताव मारूया आणि मग आपल्या घरच्या रस्त्याने निघूया. चलो. हायवे आणि हा आहे हॉटेल ब्लॅकस्टोन. ॲम्बियन्स तर खूप छान आहे. बघूया आपण आतमध्ये जाऊन एकदा. वही तो चाहिए, हमें से अच्छा चाहिए भरो अपने को, तभी तो फीलिंग आएगा ना खाना खाने का. क्या बोलती पब्लिक? सही बोला ना. फायनली आता जेवण झालेलं आहे. खूप पोट भरला आणि एक नंबर जेवण होता. टेस्ट इज गुड. आणि हे बघा इज गुड. पण एकाला फिंगर बॉल पाहायला पण उठत नाही. एक माणूस पटेली करायला बसलाय. त्याला पाहिजे फिंगर बॉल बोलते घेऊन येतं. हात बॉल तिथं जागा आहे ना. फिंगर बॉलच हात बोलते. हे बघा भाषे बघा. हो गेला. लाइम जूस इज मैंडेटरी नो भाई. मैंडेटरी. इसके बिना मेरा खाना कंप्लीट नहीं होगा. क्या बोलते? मैं बोला इसके बिना मेरा खाना कंप्लीट नहीं होगा जब तक पेट में सोडा ना आ जाए लास्ट. आपकी कुछ है ऐसी फरमाइश? सोडे दे देता हूँ. फिंगर बॉल पीना है उसको फिंगर बॉल पिलाना है मेरे हाथ. हा होता आमचा 2 दिवसाचा प्रवास. अगदी सुखद आणि एकदम व्यवस्थित झाला. देवदर्शन पण छान झालं आणि आजचं जेवण तर एक नंबरच होता. हा हॉटेल आहे आणि त्यांच्या तोंडून पण ऐकलं. जेवण खूप चांगलं होतं. प्रवासही खूप छान झाला. प्रवास चांगला झाला. दर्शन चांगलं झालं. खूप सारे स्पॉट आम्ही ओव्हरऑल. काय बोलेल तुझं? ओव्हरऑल मी बोलेल मित्र चांगले भेटले म्हणून प्रवास चांगला झाला. कम्फर्टेबल झाला. ॲग्री विथ यू. गाडीही मस्त चालवली. मित्र चांगले असलं ऑब्व्हियसली प्रवासही खूप चांगला होतो आणि हे तुम्ही ॲग्री करा. चला भेटूया आपण आता असंच पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली
तर लाईक Like करा, करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.